आजही देशातला घरात असलेला प्रत्येक तरुण म्हणतोय चलो दिल्ली. ज्या पद्धतीचा तरुणाईचा लोंढा दिवसेंदिवस बघा, तात्काळमध्ये रेल्वे तिकीट काढलं जातंय, तात्काळमध्ये विमान तिकीट काढलं जातं आणि कितीही खर्च होऊ द्या, कितीही तिथं त्रास होऊ द्या, वेळ जाऊ द्या, लोक देशाच्या तरुणाईच्या हक्कासाठी आपले आई वडील सुद्धा आपल्या मुलाला जा आंदोलन कर, तो लढला पाहिजे, तुझ्या भवितव्याचा प्रश्न आहे, तुझ्या भावाच्या भविष्याचा प्रश्न आहे, बहिणीच्या भविष्याचा प्रश्न आहे, आणि मग गाव, तालुका, शहर, जिल्हा, देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे, असं म्हणून ज्यावेळेस तरुणाई या दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलन, नीट परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात सरकारनं जे काही निष्क्रियपणा दाखवलाय, आत्ता जागं झालंय, ही सगळी गोष्ट सोडून द्या. म्हणजे सरकारने आता ज्या 2-3 गोष्टी केल्यात, मी ज्याच्यावर चर्चा करणार आहे, त्या जर ऐकल्या तर तुमचं डोकं काम करणार नाही. त्या सगळ्या गोष्टी सरकारला जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीनं मांडून संभ्रमावस्था निर्माण करायची. पण मूळ मुद्द्याचं काय, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. काय लोकांना म्हणजे बदनाम करून काय मिळणार आहे सरकारला? ज्या पद्धतीची आकडेवारी पोलिसांकडून आंदोलकाची संख्या ज्यावेळेस सांगितली, जसं पंढरपूरला हजारो वारकरी येतात, पण 30 लाख लोकांनी इंद्रायणीमध्ये स्नान केल्याची नोंद आहे. ती कशी आहे, काय आहे, हे तिथली लोक सांगू शकतील. पण ज्यावेळेस प्रेस बुलेटिन सुटतं त्यावेळेस ती आकडेवारी कळते. तसंच दिल्लीतल्या आता या आंदोलनासाठी कित्येक राज्यातून आता ट्रेन भरून भरून येत आहेत. विमानाचं पण काही साधी गोष्ट नाही. म्हणजे लोक दिल्लीच्या दिशेने कूच केलेले आहे आणि दिल्लीचे ही तख्त राखतो मराठी माणूस आपलाय, हे फार महत्वाचं आहे. पण तुम्हाला असं वाटतं का हो की हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी यांच्यात फूट नाही पडली पाहिजे, आणि फूट पाडण्यासाठी कोण बॅकहँडला म्हणजे ताकदीचा संघर्ष करतोय किंवा वेगळ्या पद्धतीने करतोय, हे वेगळं सांगायची गरज. मला एक प्रश्न पडलाय, म्हणजे तरुणाई जी आहे देशातली, मी आणि व्हिडिओ सुद्धा मी आपल्या बंडखोर नेता या युट्यूब चॅनलवर पुण्यातून मी ॲडव्होकेट संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, बंडखोर नेता हा व्यवस्थेच्या विरोधात केलेल्या बंडातला कार्यकर्ता, त्याची जी भाषा असेल ती मी या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय 5 मुद्द्यांवर. सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा, पण त्याच्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना, मित्रांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. तर त्याशिवाय लोकांमध्ये विषय जाणार नाही, लोकांचं जागृती सुद्धा होणार आहे. नुसतं मोबाईलच्या, युट्यूबच्या, इन्स्टाच्या रील बघून तुमचे प्रश्न सुटणार नाही. तुम्हाला रिअल होऊन काम करावं लागेल. कदाचित ते बऱ्याच जणांना पटणार नाही. पहिला माझा मुद्दा आहे, देशातल्या तरुणाईच्या माग कोणीही सपोर्ट करत नाही. हे बहुतांशी मी माहिती घेऊन हे करतोय, पण काही लोकांना थेट सत्ताधारी पक्षांकडून पैसे मिळालेले आहेत आणि बरोबर त्यांचं सगळं मस्त चाललंय, हे सुद्धा शुद्ध विसरू नका. तरुणाई ज्या पद्धतीनं दिल्लीकडे कूच करते, किती लाख, तुम्हाला काय वाटतं किती लाख लोक असतील मुंबईमध्ये त्या जंतर मंतरच्या आसपास? पार्लमेंटवर मोर्चात काल 20 तारखेला काढला होता, आज 24 तारीख आहे, 4 दिवसापूर्वी धाबे आणले होते सगळ्या डिपार्टमेंटचे. का? त्याने अगोदरच सांगितलं की अशा अशा तारखेपासून पुण्यामध्ये 5 किंवा 5च्या वर लोकांनी अजिबात जमायचं नाही. मग हे हजारो लोक रस्त्यावरून आंदोलन करतात, त्यांचं काय? हे त्याच्यासाठीच केलेलं षडयंत्रकारी या सगळ्या गोष्टी आहेत. आणि माझा असा ठाम विश्वास आहे, तरुण जर तरुणांच्या पाठीशी जाणार नसेल तर तो जाणार कोणाच्या पाठीशी, कोणासोबत जाणार आहे? आज सगळीकडे अस्थिरता आहे, म्हणजे संभ्रमावस्था आहे, कोणालाही कुठली गोष्ट करायला इंटरेस्ट नाही. अशा काळामध्ये जर अशा पद्धतीच्या घटना घडत असतील तर ते फार विचित्र आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, की ह्याही आंदोलनाला कुठल्या तरी अँगलचा टोन जुळवून आंदोलन बदनाम केलं जाईल. म्हणजे पहिला काय मुद्दा आहे, तरुणाईचा ओढा आहेच,
पण दुसरं आंदोलन हे बदनाम पण केलं जाऊ शकतं आणि सरकार त्यांच्यासाठी 100% पाठीशी राहील, लक्षात ठेवा. तिसरा महत्वाचा मुद्दा जो की जिव्हाळ्याचा आहे, धार्मिक गोष्टीमुळे जर पैसे घेऊन जर काय कांड केले असतील तर चौकशी सगळ्यांचीच सगळ्या प्रकारामध्ये झाली पाहिजे. याच्यात का झाली नाही म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव आला, प्रकरण आलं, केस आली, तर ते लागू पाठ याच्यावर काय निर्णय घ्यायचा ते घेऊ शकतात. म्हणजे असं. आणि सगळ्यात महत्वाचा जेन्युइन मुद्दा असा की कदाचित या देशातली व्यवस्था, या देशातली तरुणाई ही सध्याच्या सरकारच्या धोरणाला बऱ्याच दिवसापासून म्हणजे अस्वस्थ आहे आणि त्यांचं वेगळंच चाललेलं आहे. अशा असताना या सगळ्या काळामध्ये ज्या पद्धतीने लोक आजही ताकदीनं रस्त्यावर येत आहेत, ते जे पाठिंबा देणारी लोक आहेत, जे जाऊन पाठिंबा देतात, प्रत्यक्ष भेटतात, त्या सगळ्यांच्या फॉलोअपचं यश आहे असं मला म्हणावं लागेल. कारण प्रत्येक मोठ्या बड्या नेत्याची, अर्थात अशा मोठ्या नेत्याची ज्याचं की फार मोठं पुण्यामध्ये नेटवर्क आहे, तो जर एखाद्या व्यक्तीच्या मागे पुढे करत असेल, त्या व्यक्तीचा किती मोठा सन्मान आहे हे पण लक्षात घ्या. म्हणून मी जे सुरुवातीला म्हटलं की व्यक्ती केंद्रित काही गोष्टी होत असेल तर ते फार चुकीचं आहे. पण समाज हिताच्या गोष्टी ज्यावेळेस तुमच्या कामातून होतील, लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. फक्त तुमची भूमिका प्रामाणिक पाहिजे आणि लढण्याची इच्छाशक्ती पाहिजे. आजही लढतायत, उद्याही लढतील, भविष्यात सुद्धा लढावं न्याय हक्कासाठी, एवढी प्रामाणिकपणे माझी इच्छा आहे, बाकी काहीच नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बंडखोर नेता हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. विषय फार गरम आहे, कारण विचार त्याच्यापेक्षा तत्वनिष्ठ आहेत. खरं की नाही? जय शिवराय.